Co-powered by Techno. आधीच अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असतानाच आता दुसरीकडे सोयाबीन पिकावर जर आपण पाहिलं तर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, ज्यामुळे जे आहे ते सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहेत। मागील वर्षी जर पाहिलं तर मागील वर्षी देखील आपण सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर येलो मोझॅक हा रोग सोयाबीनवर आला होता आणि या वर्षी देखील येलो मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सध्या सोयाबीनच्या पिकावर दिसत आहे। त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट होणार आहे। आधीच पावसामुळे जे आहे ते उत्पादनात घट झाली, संततधार पाऊस जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये होता, त्यामुळे उत्पादनात घट झाली। दुसरीकडे आता जे काही सोयाबीन उरलं होतं त्यावरही आता येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी सध्या सोयाबीनच्या एका शेत शिवारात आहे आणि या शेत शिवारात असलेल्या सोयाबीनवर जो आहे तो येलो मोझॅक आल्यानंतर त्यामुळे 50% उत्पादनात घट होणार असल्याचं शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढलेला आहे। फवारणी असेल, फवारणीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी जो आहे तो खर्च केलेला होता, परंतु त्यातूनही येलो मोझॅक सारखा रोगाने जो आहे तो अटॅक केलेला आहे, त्यामुळे जे आहे ते सोयाबीन पिवळं पडायला लागलेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये अशा पद्धतीने हिरवगार असणारं सोयाबीनचं पीक आहे, शेत होतं ते आता पिवळं व्हायला सुरुवात झालेली आहे। दर्यापूर असेल, अंजनगाव तालुका असेल, चांदूर बाजार, तिवसा तालुका या भागामध्ये जे आहे ते सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं, परंतु सोयाबीनवर यापूर्वी विविध रोगांचा जो आहे तो प्रादुर्भाव झालेला होता आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आहे। दुसरीकडे बाजारपेठेमध्ये देखील सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नाहीत। तेलाचे भाव जरी सातत्याने वाढत असले तरी मात्र सोयाबीनला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यामुळे येलो मोझॅक सारख्या जो रोग पुन्हा सोयाबीनवर आला आणि त्यामुळे या सोयाबीननं जे आहे ते शेतकऱ्यांचं तेल काढल्याचं बोललं जातं। पुन्हा एकदा मी दाखवतोय मोठं नुकसान जे आहे ते या येलो मोझॅकमुळे झालेलं आहे। सोयाबीन भरण्याच्या अवस्थेमध्ये जे आहे ते येलो मोझॅक रोग आला आणि त्यामुळे सोयाबीन जे आहे ते भरलं नाही। शेंगा जे आहे ते संपूर्ण शेंगा जे आहे ते या पोकळ आहेत। आपण बघू शकतो या पद्धतीनं जे आहे ते या पद्धतीनं झाडं देखील सुकलेले आहेत, तर अनेक झाडं जे आहेत ते येलो मोझॅकमुळे जे आहे ते पिवळे पडलेले आहेत, त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या येलो मोझॅक रोगामुळे झालेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।